2 1. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Rupaltai. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन समझ गए ये थे? आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है बर्थडे टू यू रूपाली, हैप्पी बर्थडे टू यू. पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेला क्रांतिज्योत पॉवर एक्स्पो 2026 हा केवळ एक एक्स्पो नसून महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव ठरला. महिलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या विविध वस्तूंना नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत खरेदी केली, ज्यामुळे त्यांच्या कलेला योग्य दाद मिळाली आणि आर्थिक बळही मिळाले. क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या संस्थापक सौ रुपालीताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून अनेक महिलांना नवे व्यासपीठ मिळाले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना क्रांतिज्योत महिला प्रेरणा पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला सन्माननीय आमदार विक्रांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनातून महिलांना आत्मविश्वास आणि सामाजिक कार्यात पुढे जाण्याची नवी ऊर्जा मिळाली. आमदार विक्रांतदादा पाटील यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. अतिशय व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून त्यांनी कार्यक्रमात हजेरी लावलीच नाही तर अधिक वेळ उपस्थित राहून महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शनही केले. ते केवळ लोकप्रतिनिधी नसून एक पाठीराखा भाऊ म्हणून महिलांच्या पाठीशी उभे असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपला छोटासा सहभागही महिलांच्या स्वप्नांना नवी उभारी देऊ शकतो, हा संदेश या एक्स्पोमधून प्रभावीपणे देण्यात आला. क्रांतिज्योत एक्स्पो 2026 ला नागरिकांचा तुफान प्रतिसाद, महिलांच्या कलेला बाजारपेठ, आर्थिक सक्षमीकरणाला गती, आमदार विक्रांत पाटील यांची विशेष उपस्थिती, रुपाली शिंदे यांच्या पुढाकारातून महिलांना नवे व्यासपीठ. पनवेलमध्ये क्रांतिज्योत पॉवर एक्स्पो 2026 उत्साहात संपन्न. महिलांनी बनवलेल्या वस्तूंना नागरिकांचा मोठा प्रतिसाद. खरेदीतून महिलांना आर्थिक बळ. क्रांतिज्योत महिला प्रेरणा पुरस्कार 2026 प्रदान. आमदार विक्रांत पाटील यांचे मार्गदर्शन. रुपाली शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम. महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला एक वेगळा दिवस, एक अनोखा दिवस. कारण आज आमच्यापैकी अनेक माता भगिनींचा विशेष सन्मान केला जाणार आणि औचित्य त्या आमच्या सगळ्यांच्या सहकारी. खर तर अनेक वर्षांचा हा सामाजिक प्रवासाचा सहवास आणि त्यातून कळत न कळत तयार झालेले ऋणानुबंध, आणि ते ऋणानुबंध कधी इतके घट्ट झाले हे कळलंच नाही. अशा सामाजिक सेवेचा वसा घेतलेल्या एक आपल्यातल्या सहकारी आणि पारिवारिक सदस्य आदरणीय आमच्या रुपालीताई शिंदे, की ज्या या क्रांतिज्योती महिला विकास फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष. आज जन्मदिवस आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना या जन्मदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या आयुष्यात सगळं काही मंगल हो, त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा, सगळं जे जे काही त्यांनी पुढच्या भवितव्यासाठी त्यांच्या मनात ज्या काही आकांक्षा तयार झाल्या असतील, आजपर्यंत जपल्या असतील, त्या आशा असतील, त्या पूर्ण करण्यासाठी आई जगदंबा, आई एकविरा, आई तुळजाभवानी 100% त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू ही प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांच्यासाठी करतो. खरं तर अशा प्रकारचे वाढदिवस म्हणजे आमच्या रुपालीताई हा वाढदिवस खरं तर त्यांच्या परिवाराबरोबर, त्यांच्या निवडक मैत्रिणींबरोबर, त्यांच्या पत्रकारितेच्या एखाद्या ग्रुप बरोबर एखाद्या हिल स्टेशनला जाऊन साजरा करू शकले असते. एखाद्या ठिकाणी पर्यटन दौरा करून आपल्या आयुष्यातले वाढदिवसानिमित्तचे हे चांगले क्षण कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी साजरे करू शकले असते. पण माझा वाढदिवस हा केवळ माझ्या निवडक 4-5 जणांबरोबर साजरा न करता किंवा माझ्या परिवारातल्या केवळ 3-4 जणांबरोबर साजरा न करता, माझा परिवार म्हणजे हा सगळा
हा माझा परिवार आहे, ही मातृशक्ती माझा परिवार आहे, हा समाज माझा परिवार आहे, हे मानून त्या काम करतात आणि म्हणून आजचा वाढदिवस त्या आपल्या सगळ्यांबरोबर आपला सन्मान करून साजरा करतायत. खरं तर हे विशेष, खरं तर किती मौल्यवान आहे. आणि त्यामुळे खरं तर रुपालीताईंचं कौतुक यासाठी वाटतं की मी त्यांची कारकीर्द गेल्या 10-12 वर्षापासून जवळून बघतोय. त्याच्या आधीपासून त्यांची माझी ओळख आहे, पण गेल्या 10-12 वर्षांपासून सातत्याने एखाद्या विषयाचा फॉलोअप कसा करावा, एखाद्या विषयामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी कशी असावी. म्हणजे पत्रकारिता विषयामध्ये अनेक पुरुष मंडळी मेहनत घेताना आम्ही बघतो, पण त्या पुरुषांनाही लाजवेल अशा प्रकारचे परिश्रम, अशा प्रकारची मेहनत, त्यांच्यापेक्षा 2 पावलं पुढे जाऊन त्या ठिकाणी या समाजामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून काहीतरी प्रबोधन मला करायचं आहे, या विचारांनी झपाटलेलं ज्याला म्हणतात त्या पद्धतीनं काम करणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे रुपालीताई शिंदे. त्यामुळे खरं तर मला त्यांच्या मनापासून शुभेच्छा देऊन वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते आपल्याला इथून मिळेल म्हणून मी ते एक छोटासा एक उपक्रम राबवला यावर्षी. आणि तुम्ही सगळ्यांनी मला इतकं भरभरून प्रेम दिलं. दादा आले, नाना आले, माझे काका येते म्हणून पण बोलायचं काय की खरंच आमच्या घरातले सर्व असं म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे. आणि ताई पण आल्या एवढ्या आवर्जून माझ्यासाठी. स्पेशली ताईला मी एक फोन केला, ताई मीटिंग मध्ये होत्या पण धावत आल्या, मला खूप बरं वाटलं. पण खरंच नगरसेविका वहिनी आहेत, ताई आहेत आणि माझ्या खूप मैत्रिणी आहेत, रेश्मा मॅडम आहेत. म्हणजे सगळ्यांनी मला इतकं मला प्रेम दिलं ना की मी आज ना खरंच माझा आजचा वाढदिवस आहे ना मी विसरणार खरोखर नाही विसरणार. कारण की असा क्षण आहे ना फार मोठी गोष्ट असते. खरोखर वेळ काढून सगळ्या इतके एवढे वेळ आले. घरातला सगळे मुलं बाळ आपले सगळं परिवार सगळं सरळ ठेवून ऑट आहे म्हणजे बुधवार आहे, आज तर नॉनव्हेज आहे तरी सुद्धा मला आणि तुम्ही इथे आला तुम्हाला खूप सगळ्यांचं धन्यवाद आणि अभिनंदन. म्हणजे आपण अशाच सहकार्य करत राहू, एकमेकींना साथ देऊया. आणि खरंच म्हणतात ना महिला महिलेला खेचते, मला नाही वाटत ते माझ्या कुठल्या महिलाच्या मुलांना खेचते. आणि जर कोण खेचायला गेलं तर मग तिला आम्ही टेस्ट करतो. नाही अशा काही महिला खूप चांगल्या महिला आहेत आणि खरोखर प्रेमाने प्रेम वाढत असतं. त्यामुळे आपण प्रेम करावं आणि ते प्रेमन नियंत्रण राहावे. सावित्रीबाई फुलेंचं भवन मी दादाकडे मागतेय. गेल्या 6 वर्षाचा माझा प्रयत्न आहे आणि नानांना सुद्धा माहिती आहे विषय. फक्त या वेळेला मी दादाकडे हा प्रयत्न केला की दादा मला सावित्रीबाई फुलेंचं भवन कशासाठी पाहिजे. तुम्ही मगाशी मांडला होता की DED ज्या मुली येतात त्यांना राहायला जागा नसते, त्या राहण्यासाठी खूप पैसे देतात, त्यांच्या तिकडे ओळखीची परिस्थिती नसते, तर त्या नको त्या उद्योगाकडे जातात. त्यापेक्षा मला असं वाटतं की माईंचं भवन असलं तर त्या मुलीला ते निवारा मिळेल. माझा हा प्रामाणिक असा माझा उद्देश आहे. त्यासाठी मी सातत्याने तयारी करत आहे. दादांना म्हणलं दादा तुम्ही नाही दिला ना मी उपोषणला बसणार. दादा म्हणलं नाही ताई तुम्ही पत्र द्या, मी प्रयत्न 100% करेन. मला सावित्रीबाई फुलेंचं भवन पाहिजे. मी सगळ्यांचा सपोर्ट आहेच मला, कारण माई सगळ्यांसाठी आहे आणि कुठेतरी हे असावं, कोणातरी छत्रछाया मिळावी. माझं घर छोटं आहे पण ते मोठं घर असावं असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे मला काळजी करणं ही अपेक्षा. दादा मगाशी मागले ताईने काहीतरी मागणार मला हे दोन्ही गोष्टी मी मागणार कारण पाहिजे. खाली उतरल्यावर मागायचं वरती. सावित्रीबाई फुलेंचं भवन आम्हाला हवंय दादा. आणि दुसरी अजून अशी मागणी की ज्योतिबा फुलेंचं कुठेतरी स्मारक नाहीये आपल्या कॉलेजमध्ये, ते स्मारक व्हावं ही प्रामाणिक माझी इच्छा आहे. बस बाकी तुम्हाला सर्वांनी आल्याबद्दल मला इतकं भरभरून प्रेम दिलं, खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांचं अभिनंदन, धन्यवाद सर्वांना. त्यांनी जे सांगितलं एक्सपोज होते तुम्ही काही विकत घेतल्याशिवाय जायचं नाही म्हणून आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.